पण आता तुम्ही एक सांगा की जनरली सगळ्या वर्गासाठी स्पेसिफिकली सिनियर सिटीजनचे आता 45 ला क्रॉस केले. 45 ला मी सिनियर सिटीजन नाही म्हणत, सेकंड इनिंग म्हणू शकते. चला आपण 45च्या पुढे पण घेऊ. 45 पर्यंत यंगच आहे. ऑफकोर्स 45चे सगळ्यात रूल करतायत संदीप सर, तुम्हाला माहितीये का. सो चला आपण 50च्या पुढे पण क्रॉस करूया. तर त्या बेसिकली त्या लेडीजला एक समर्पण भाव असतो महिलांमध्ये. तर त्यांच्या आहाराबद्दल काय स्पेशली तुम्ही सजेस्ट कराल की त्यांनी स्पेशल आहार काय ठेवला पाहिजे तो, म्हणजे ह्याच्याच निगडीत मी तुम्हाला विचारते की जर त्यांना इनिशियल स्टेज मधलं, सुरुवातीच्या स्टेजमध्ये वेदना जाणवत आहेत की अरे मला आता वेदना होत आहेत आणि तर मग त्याची प्रिकॉशन्स इन्स्टंटली त्यांनी काय घेतले पाहिजे की पुढचे 5 वर्ष त्यांना एक सुरळीत आयुष्य जगता येईल असं. शरीरामध्ये महत्वाची गोष्ट, मेनोपॉज येईपर्यंत सर्व काही सुरळीत चाललेलं असतं. मेनोपॉज एकदा आला, हार्मोनल चेंजेस होतात, इस्ट्रोजनची लेवल पण कमी होते, जी बोन्सच्या हेल्थसाठी चांगली महत्वाची असते. आणि त्यानंतर मात्र शरीर हलवायला लागतं, म्हणजे अचानकपणे काहींना वाढतं की एकदम म्हाताऱ्या दिसायला लागतात मेनोपॉज नंतर. हा, तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट का कॅल्शियमचा सोर्स महत्वाचा आहे. कॅल्शियमचा सोर्स महत्वाचा आहे. मेनोपॉज नंतर तुम्ही व्हिटॅमिन के, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम, न्यूट्रिशन, योग्य आहार, प्रोटीन आणखी जास्त प्रमाणात पाहिजे असतं, ते त्यांनी घेतलंच पाहिजे. त्याच्याबरोबर आहाराबरोबर विहार, म्हणजे आपण थोडस साठीकडे चाललोय त्यावेळेस आता सांधे पण झिजणार, वात वाढणार, तर सांध्यांना नित्यनेमाने तेल लावायला पाहिजे. काळे तिळासारखं स्निग्ध आहार, म्हणजे एक काळे तिळ 1 चमचा जर किंवा अर्धा चमचा रोज नित्यनेमाने सेवन केलं, तुम्हाला कॅल्शियम पण चांगलं भेटणार, तुमच्या जॉईंटसाठी जे हायड्रेशन पाहिजे असतं ते पण व्यवस्थित राहणार. हे सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. आणि मला सांगा, आपल्या आजी वर्गातल्या लेडीज नातवांना ड्रायफ्रुट्स देतात पण स्वतः किती खातात, ते पण लहान मुलं. इंडियन आजी आता फॉरेन आजी सारखं तिने स्वतःचा सेल्फिश विचार नक्कीच करायला पाहिजे आणि त्यांनी पण थोडंसं न्यूट्रिशनवर भर द्यायला पाहिजे. कारण की